आज माझं क्रॉकरी क्लॉजेट ऑर्गनाईज झालेलं आहे. हे बघा, हे सगळे ग्लासेस आणि हे IKEAमधनं स्टँड आणले होते. ते डिवायडर केल्यामुळे बरेच सामान त्यामध्ये बसतो. 2 रॅक तयार होतात, त्याच्यामुळे शेल्फ तयार होतात. त्यामुळे ते तसं तयार केलेलं आहे. नंतर हे डिश, सगळ्या डिश रॅक्समध्ये डिश ठेवल्या सगळ्या. परत हे IKEAचं एक स्क्वेअर, ते रेक्टँगल 2 लावलेले आहेत. तुम्ही स्क्वेअर पण लावू शकतात. तर हे स्क्वेअर लावलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्या भरपूर बाउल्स वगैरे प्लेट्स निघून जातात. नंतर सूप बाउल्स, नंतर सर्विंग बाउल्स, त्यालासुद्धा एक शेल्फिंग लावून खाली सर्विंग बाउल ठेवलेलं आहे. नंतर हे आपले फायरेक्सचे जे बेकवेअर लागतात आपल्याला थँक्सगिव्हिंग क्रिसमसच्या वेळेला, ते सर्विंग बाउल आणि फायरेक्सचं बेकवेअर अजून असं या प्रकारे हे सेटिंग केलेलं आहे. सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे. आज याच्यामध्येच वेळ गेला. सो तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. छान दिसतंय ना? आता आपण बंद करूया डोअर्स.